हा विलेज टुरिझम हा कॉन्सेप्ट जो तुझ्या फीडवरती आम्हाला दिसतो, तो नेमका काय आणि तो कुठून सुचला? याची सुरुवात पण म्हणजे आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करायला सुरुवात केली, प्रवास जेव्हा आमचा सुरू झाला दोघांचा, तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही जी ऑफिशियल आमची जी ट्रिप होती ती वेळासला होती. एका गावातच टर्टल फेस्टिवलसाठी आम्ही गेलो होतो. त्या गावी गेल्यानंतर विलेज टुरिझम याच्यावरती भर द्यावा असं आम्हाला वाटलं सुरुवातीलाच अगदी. आपल्याकडे काय आहे ना, अशी कॉन्सेप्ट आहे की गावांमध्ये आता आपण म्हणतोय की कुठल्याही गावात, म्हणजे फक्त मी कोकणातलंच उदाहरण नाही देणार, तर कोणत्याही गावात आपण म्हणतो की गावात राहायला लोकच नाही आहेत. मग गावात लोक का राहत नाहीत? कारण तिकडे उत्पन्नाची साधनं कमी झाली आहेत. आणि आत्ता आपण ज्या प्रकारे पाऊस आणि या सगळ्या परिस्थिती बघतोय, कोणत्याही क्षणी पाऊस, कधीही कोणत्याही ऋतूत पाऊस येऊ शकतो. त्यामुळे शेती हा जो आहे ते रिलायबल नाही आहे. म्हणजे फक्त आपण शेती या एकाच व्यवसायावरती विश्वास ठेवून नाही राहू शकत. तर त्याला जोडधंदा काय असावा? तर गावोगावी जेव्हा टुरिस्ट फिरायला जातात तेव्हा त्यांना स्वतःच्याच घरात, म्हणजे वेळाचं मी उदाहरण यासाठी देते कारण वेळास या गावामध्ये टर्टल फेस्टिवल जेव्हा असतं तेव्हा तिथे राहणारे जे लोक आहेत ते त्यांच्याच घरात पर्यटकांना राहायला देतात. ते घरात जे खातात तेच त्यांना सुद्धा खायला देतात. म्हणजे तिथली खाद्य संस्कृती सुद्धा पुढे यायला त्याचा उपयोग होतो. त्यामुळे वेगळे काय असे विलाज किंवा होमस्टे असे काही वेगळे वेगळे बांधलेले नाही आहेत. त्यांच्या घरातच एक खोली आहे, त्यांचा असा मोठा मध्ये हॉल आपण ज्याला म्हणतो मधघर, जे तिथेच बिछाणे टाकून तिथेच लोक झोपली आहेत. असं ते सगळं बघितलं. हां, म्हणजे आपण त्याच घराचा एक भाग आहोत, त्या गावातलेच आपण लोक आहोत. ऑथेंटिक एकदम ऑथेंटिक. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्याही डोक्यात आलं की जर हे इथे होऊ शकतं ते कोणत्याही महाराष्ट्रातील कोणत्याही गावात हे होऊ शकतं. आणि प्रत्येक गावात अशा बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या. म्हणजे फक्त कोकणातच नाही तर मराठवाड्यात सुद्धा तुम्ही जाल तर प्रत्येक गावामध्ये एक विहीर आहे, एक मंदिर आहे, एक अशी युनिक गोष्ट आहे जी इतर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. अशा काही कहाण्या असतात वेगवेगळ्या गावांमधल्या. इथे सोनं मिळालं होतं, इथून एक भोगदा येतो तिथे बाहेर निघतो, अशा काही कहाण्या असतात. हो, शिवाजी महाराज इथून गेले होते, हां, अशा गोष्टी असतात प्रत्येक गावात आहेतच. मग तिथल्या त्या प्रत्येक गावचा तो युनिक जी गोष्ट आहे ती हेरून त्या हिशोबाने त्या त्या गावांमध्ये विलेज टुरिझम झालं पाहिजे असं आमच्या दोघांच्याही लक्षात आलं. आणि मग आमचं जे प्रवास जो आहे तो त्याच्या अवतीभोवती फिरूनच असतो. मग असं नाही आहे की आम्ही गावाच्या बाहेर फिरत नाही का, हो फिरतो आम्ही, पण आमच्या फिरण्याचा मेन मूळ उद्देश जो आहे तो आहे की महाराष्ट्र जास्तीत जास्त एक्सप्लोर करायचं.